स्नेहल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, MSCET जे रिझल्ट लागलेला आहे आणि त्याकरिता विद्यार्थी कॅपराऊंडची वाट बघत आहे. कॅपराऊंड सर कधी सुरू होणार आहे, प्रोसेस कधी सुरू होईल, कोणते कॉलेज टाकायचे आहे, पुण्यातील चांगले कॉलेज कोणते आहे, टॉप कॉलेज कोणते आहेत, विदर्भातील टॉप कॉलेज कोणते आहे, अशी जे कमेंट आपण सर्वजण विद्यार्थी मित्रांनो देत आहात, यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे की जे 35 ते 95 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल आहे त्यांना टॉप कॉलेज कोणते, म्हणजे फर्स्ट रँक नुसार, नंतर सेकंड आणि थर्ड असे, म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा तुम्हाला कोणती कॉलेजेस त्या ठिकाणी बेस्ट असणार आहेत. त्यात ओपन कॅटेगरीच्या याने आपण ठेवलेले आहेत आणि नंतर कॅटेगरीनुसार पण आपण त्याचा विचार केलेला आहे. हे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, विषय आहे आता आपला जो कॅपराऊंड कधी सुरू होणार. तर आपल्याला माहिती आहे ही कॅपराऊंड प्रोसेस ही लेंदी प्रोसेस असते. आपल्याला खूप सारा वेळ मिळालेला आहे. तो वेळ कशासाठी, तर कॉलेज सर्च करण्यासाठी, नंतर आपला कट ऑफ किती असणार आहे, कॅटेगरीतला कट ऑफ किती असणार आहे, ओपनचा कट ऑफ किती असणार आहे, आपल्याला ब्रँच कोणती घेणं गरजेचं आहे, सध्या कोणत्या ब्रँचचं जास्त कल आहे, ह्या सर्व बाबींचा विचार करायला आपल्याकडे वेळ आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याशिवाय पर्याय नाही. आपण घाई करून एखाद्या समुपदेशकाकडे म्हणजे काउन्सिलरकडे आपले डॉक्युमेंट देणं किंवा इतर जे काही असतील व्यक्ती त्यांच्याकडे या सर्व गोष्टी करून घेणं, मॅनेजमेंट मधून ऍडमिशन करताना मी राखीव ठेवतोय, प्रोव्हिजनल कुठतरी ऍडमिशन करताय, ह्या सर्व बाबी महत्वाच्या आहेत आणि त्यात कोणीही फसू नये यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ महत्वाचा आहे. जे इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला यात संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. आणि ऍडमिशन प्रोसेस नंतर म्हणजे जी काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, नंतर कॅप राऊंड प्रोसेस, नंतर पहिला कॅप राऊंड, दुसरा कॅप राऊंड, नंतर तिसरा कॅप राऊंड, अशा पद्धतीने आपले जे कॅप राऊंड होत आहे, नंतर इन्स्टिट्यूशनल प्रोसेस, नंतर मॅनेजमेंट, ह्या सर्व ज्या प्रोसेस आहेत त्याकरिता आपण तुम्हाला कायमस्वरूपी मदत करणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ही अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील. आणि ही अपडेट जी आहे ती ऍडमिशन प्रोसेस नंतर तुमच्या वसतिगृहाची व्यवस्था आणि इतर प्रायव्हेट वसतिगृह असतील किंवा इतर सेमी गव्हर्नमेंटची वसतिगृह असेल, याच्यासाठी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मदत करणार आहोत आणि त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विषय आहे आपला कॅपराऊंडचा. कॅपराऊंड महत्वाचा विषय असा आहे की कॅपराऊंड ज्या वेळेला सुरू करणार आहात, म्हणजे येणार आहे, त्यावेळेला सीईटी सेल एक नोटिफिकेशन टाकतं, परंतु नोटिफिकेशन अजूनपर्यंत त्या साईटवरती आलेलं नाही. तसंच बीएडचं पण नोटिफिकेशन अजूनपर्यंत आलेलं नाही. मग आपल्या सीईटीचं नोटिफिकेशन म्हणजे जे कॅपराऊंड आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं नाही, तर मग कधी येणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की ही जे म्हणजे अंदाज जर आपण गेल्या वर्षीचा पकडला तर अंदाजित डेट मी तुम्हाला सांगतो आहे 30 तारखेपासून जर कॅपराऊंड सुरू झालं तर 10 ते 12 दिवस कॅपराऊंड म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस असते. कॅपराऊंड आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस ह्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, लक्षात घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस ही 10 ते 12 दिवस चालत असते, म्हणजे 30 ला जर सुरू झाली तर 12 जुलैपर्यंत ही चालेल. त्यानंतर आपलं जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर मेरिट लिस्ट, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी आहेत. मग मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर सर्व गोष्टी झाल्यानंतर मग आपलं कॅपराऊंड असते, म्हणजे तुमचे कॉलेजेस तुम्हाला टाकायचे असते, प्रिफरन्स टाकायचे असते आणि त्यानंतर मग आपलं कॅपराऊंड. म्हणजे ही जी प्रोसेस आहे पूर्ण प्रोसेस जुलै महिन्यात चालेल, ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत ही प्रोसेस चालणार आहे आणि त्यानंतर आपलं कॅपराऊंड सुरू होणार आहे. म्हणजे पहिला कॅपराऊंड जर आपण विचार करतो म्हटलं तर 25 जुलै पर्यंत हा पहिला कॅपराऊंड असेल, ज्यात सर्व प्रोसेस व्हायला वेळ लागेल. म्हणजे आपल्याकडे आता संपूर्ण जुलै महिना आणि हा जून महिना आता आपल्याकडे आहे, म्हणजे 1.25 महिना आपल्याकडे असणार आहे. त्यामुळे या वेळेत आपल्याला आपली कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर ती कागदपत्र काढून घ्या. नंतर जी कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्यांना डिग्री म्हणजे काय व्हॅलिडिटी पाहिजे असते, ती व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे नसेल तर त्यासाठी थोडासा वेळ मिळत आहे, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. जर एससी एसटी विद्यार्थी असेल तर त्यांना व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. एसटी विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी नसेल तर त्यांना प्रवेशच मिळत नाही. अशा सुद्धा विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाही त्यांच्यासाठी सुद्धा उपाय आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही जी प्रोसेस आहे ही 1.5 महिन्यातली प्रोसेस आहे. त्यानंतर पहिला कॅपराऊंड सुरू होईल आणि पहिल्या कॅपराऊंड नंतर अलॉटमेंट झालं, तुम्हाला कॉलेज मिळाल्यानंतर नंतर दुसरं कॅपराऊंड, नंतर ऍडमिशन, नंतर या पद्धतीने 15-15, 10-10 दिवसाची गॅप मिळून आपला ऑगस्ट महिना हा संपूर्ण जाणार आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया, म्हणजे 2 ते 2.5 महिन्याचा वेळ आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे कोणीही घाई करू नका, कारण आजच तुम्ही फॉर्म भरला आणि उद्याच व्हेरीफाय झालं असं होत नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीकडे डॉक्युमेंट देताना थोडा विचार करा आणि कॅप राऊंड थोडं समजून घ्या. तुम्हाला जमत नसेल तर एखाद्या चांगल्या काउन्सिलर कडून ते करून घ्या, ज्यातून तुमचा फायदा होईल आणि नुकसान होणार नाही.
आणि जे व्यक्ती तुमचे काउन्सिलर म्हणून काम करत असेल त्यांनी तुम्ही स्वतः सुद्धा रिसर्च करून त्यांना कॉलेजेस द्या, त्यानुसार स्वतः तुमच्या डोळ्यासमोर कॉलेजेस टाकून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. अन्यथा तुमचा कोणत्याही कॉलेजला ती नंबर लावू शकतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे. ही कॅपराऊंड प्रोसेस असेल, ही रजिस्ट्रेशन प्रोसेस, कॅपराऊंड प्रोसेस 1, 2, 3, 4 या पद्धतीने कॅपराऊंड असणार आहे. इन्स्टिट्यूशनल प्रोसेस असणार आहे शेवटची, आणि शेवट असणार आहे मॅनेजमेंट. जो मॅनेजमेंट कोटा जो कॉलेजचा असतो त्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा प्रवेश मिळू शकते. म्हणून कमी पर्सेंटेज आहे याचा तुम्ही डोक्यात घेऊ नका, कारण कमी जरी पर्सेंटेज असले तरी जागा ह्या वॅकंट असतात, त्यानुसार तुम्हाला कोणत्याही कॉलेजला मात्र प्रवेश मिळतं हे मात्र नक्की आहे. ते कॉलेजेस चांगलं नाहीये, ब्रँच बरोबर नाहीये हे डोक्यात न काढा, पण तुम्हाला प्रवेश मात्र तुम्हाला कमीत कमी जरी पर्सेंटेज असले तरी तुम्हाला प्रवेश मिळते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे आहे अपडेट कॅपराऊंडच्या संदर्भानं. आपल्याला याच्यात काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी अपडेट आपल्या या चॅनलवर मिळत राहील आणि काउन्सिलिंगचंही काम तुमच्यासाठी करण्यात येईल. पण कोणतीही फीज आकारली जाणार नाही. आपल्याला मोफत या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जो काही सल्ला लागला तो सल्ला आपण या माध्यमातून देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. इतर काउन्सिलर ही पैसे घेत असतात, आपल्याला पैशाची गरज नाही. ते आपल्याला मार्गदर्शन हे महत्वाचं आहे, म्हणून आपण हे मार्गदर्शन तुम्हाला करण्याकरिता स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला जे काही लिंक आहे त्या लिंकवर जॉईन व्हा, आणि तुम्हाला योग्य सल्ला पाहिजे याकरता तुम्ही विदर्भातील असेल, पुण्यातील असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील कोणती कॉलेजेस, टॉप कॉलेजेस किंवा इतर जे असेल त्याबद्दल तुम्ही सल्ला विचारू शकता. त्यावरती ग्रुपला तुम्ही मेसेज करू शकता. हे सुद्धा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. याकरता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.